यवतमाल जिले में किसानों की प्रमुख फसल कपास और तुअर पर हमनी कीट का प्रकोप तेजी से फैल रहा है, जिससे किसानों में भारी चिंता और भय का माहौल है। यदि समय रहते इस पर नियंत्रण नहीं पाया गया तो फसल को गंभीर नुकसान हो सकता है और किसानों की आर्थिक स्थिति और अधिक चरमरा सकती है। कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असेल, विद्यापीठ असतील, अद्यापपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना उपाययोजना करण्याच्या संदर्भाने त्यांना मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे। पण दुर्दैवाने आत्महत्याग्रस्त प्रणव जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत 11 महिन्यापासून जिल्हा कृषी अधीक्षकच या जिल्ह्यात नसल्याने कृषी विभागाचं काम प्रभावीपणे अंमलबजावणी करत नसल्याची बाब समोर येत आहे। शेतकऱ्यांना शेताच्या बांधावर मार्गदर्शन मिळणं अपेक्षित आहे। आर्थिक विवेचनेत असलेल्या शेतकऱ्यांना या वर्षीच्या खरीप हंगामातही पीक हुलकावणी देणार का अशी स्थिती सध्या निर्माण झालेली आहे।